रामनवमी एक मराठी कथा। रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिमय सण आहे। या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता। ही कथा एका गावातील लहानशा मुलीच्या श्रद्धेची आणि भक्तीची आहे, जी रामनवमीच्या निमित्ताने आपला गाव उजळून टाकते। खेड्यातील एक लहानसं गाव सोनवाडी। डोंगराच्या कुशीत वसलेलं, झाडांनी आणि फुलांनी नटलेलं हे गाव छोटंसं असलं तरी तिथल्या माणसांच्या मनात देवासाठी अपार श्रद्धा होती। गावात रामनवमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असे, पण यंदा काही वेगळं घडणार होतं। गावात एका दादासाहेब नावाच्या वृद्ध व्यक्तीचा मोठा राममंदिर होता। ते दरवर्षी मोठ्या थाटात रामनवमी साजरी करत, पण यावर्षी त्यांची प्रकृती खालावली होती आणि ते कोणत्याही कार्यक्रमात भाग घेऊ शकत नव्हते। त्यामुळे सगळं गाव खिन्न झालं होतं। या गावात होती एका 10 वर्षांच्या मुलीची गौरी। ती खूप चंचल, हुशार आणि देवभक्त होती। लहानपणापासूनच तिला रामायणातील गोष्टी खूप आवडायच्या। तिच्या आजीने तिला श्रीरामाची बाललीला, वनवासाची गोष्ट आणि रावणावरचा विजय अनेक वेळा सांगितले होते। गौरीला वाटलं, यंदा जर कोणी रामनवमी साजरी केली नाही तर प्रभू रामला कोण आठवणार। तिचं कोमल मन गहिवरलं। तिने ठरवलं, काहीही झालं तरी ती या वर्षी रामनवमी साजरी करणारच। तिने आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींना गोळा केलं। आपण मिळून रामनवमीचा उत्सव साजरा करूया, ती म्हणाली। सगळे थोडेसे गोंधळले। आपण लहान आहोत, मोठ्या माणसांची गरज आहे ना यासाठी, कोणीतरी विचारलं। रामाचं नाव घेतल्यावर काहीच अशक्य नाही, गौरीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं। गौरीच्या कल्पनेने सगळ्यांचं मन जिंकलं। त्यांनी मिळून तयारी सुरू केली। शाळेच्या पटांगणात त्यांनी छोटीशी रणमंच उभारला। रंगीत कागदांपासून राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मुखवटे बनवले। पिठाने रांगोळी काढली, फुलांनी सजावट केली। गौरीच्या आईने घरातील जुना हार्मोनियम दिला, तर एका मुलाच्या वडिलांनी ढोलकी आणून दिली। सगळ्यांनी मिळून राम जन्माची लीला म्हणून एक छोटी नाटिका बसवली। कोणीतरी नारद झाले, कोणीतरी दशरथ, तर गौरीने स्वतःच सीतेची भूमिका घेतली। रामनवमीच्या दिवशी सगळं गाव या लहानग्यांच्या उपक्रमासाठी जमा झालं। सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटलं, पण जसं नाटक सुरू झालं तसं तसं सगळे मंत्रमुग्ध झाले। मुलांनी एवढं सुंदर अभिनय केलं की वयस्क मंडळींच्या डोळ्यात पाणी आलं। कार्यक्रमानंतर गावचे सरपंच म्हणाले, हे फक्त एक सण नव्हतं, ही श्रद्धेची आणि भक्तीची दिव्य अनुभूती होती। गौरी आणि तिच्या मित्रांनी आपल्या गावाला भक्तिमय केलं। दादासाहेबांना जेव्हा हा कार्यक्रम कळला तेव्हा ते काठी टेकत मंदिरात आले। गौरीसमोर उभं राहून त्यांनी डोळ्यांतून उभरणाऱ्या आनंदाश्रूंनी तिचं कौतुक केलं। राम जन्माने अयोध्या पवित्र झाली होती आणि आज तुझ्या भक्तीने सोनवाडी पवित्र झाली आहे, त्यांनी म्हटलं। त्या दिवसापासून सोनवाडीत एक नवीन परंपरा सुरू झाली। दरवर्षी रामनवमीच्या दिवशी गावातील मुले आपापल्या पद्धतीने प्रभू रामाचं स्मरण करतात। श्रद्धा, भक्ती आणि निरागसतेने भरलेला हा सण आता फक्त देवाच्या मूर्तीत नव्हता, तो आता प्रत्येकाच्या हृदयात होता। शिकवण: रामनवमी म्हणजे केवळ उत्सव नाही, ती एक श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि आपल्या संस्कृतीची जपणूक आहे। लहानग्यांच्या भोळ्या भक्तीमुळेही प्रभू राम प्रसन्न होतात। भक्तीला वयाचं बंधन लागत नाही, हे गौरीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं। जर तुला हवी असेल तर मी या कथेवर एक चित्र काढून देऊ शकतो, हवं असेल का?